राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंचं नाव गायब। राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस अजित पवारांचं नाव। राष्ट्रवादीची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका। देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। फडणवीस आज सायंकाळी 5:30 वाजता घेणार शपथ। मुंबईच्या आझाद मैदानात आज सायंकाळी शपथविधी सोहळ्याचं आयोजन। संपूर्ण राज्यभरातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी येण्यास सुरुवात। महायुती सरकारचा आज महाशपथविधी सोहळा। मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 5000 पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात। 11 डिसेंबरला सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार। अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता। 11 तारखेला 33 जणांचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित। केवळ मान्यवरच नाही तर राज्यभरातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल। अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून 6व्यांदा घेणार शपथ। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजितदादा एकमेव। अर्थ जलसंपदा ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव। आज महायुती सरकारचा शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत फडणवीस घेणार शपथ। देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज नेत्यांची उपस्थिती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल राहणार उपस्थित। अहिल्यानगरमधून 150 ते 200 भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। महायुतीच्या शपथविधी कार्यक्रमाला ठाकरेंची अनुपस्थिती। राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत। वैयक्तिक कारणांमुळे राज ठाकरे जाणार नाहीत। फडणवीसांनी स्वतः फोन करून निमंत्रण दिलं होतं।